नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते अशा कोणतरी लावारिस माणसाने केलं असेल आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला, असंच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल। तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत। आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे, बघूया पुढे काय। सर सीसीटीव्ही आहेत मात्र ते देखील वेगळ्या दिशेने आहेत म्हणून आता पोलीस बोलतात की आम्ही शोधून काढू, बघू। पण मी पुन्हा सांगतो की दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाज लज्जा शरम वाटते अशा कोणतरी बेवारस लावारिस व्यक्तीने केलं असेल, किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा आजचा प्रयत्न कोणाचा तरी असतो। विचार ऐका नाही, वर्षापूर्वी असा प्रकार घडला होता, 18 वर्षापूर्वी हा प्रकार घडला होता, तर पुन्हा एकदा हा प्रकार घडलेला आहे। त्यावेळेसही शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या, भावना त्याही वेळेला तीव्र होत्या, आजही तीव्र आहेत। पण आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलं, कारण परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात। पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते की अरे काय म्हणजे शरम वाटते अशा कोणतरी एका बेवारस माणसाने केलं असेल, किंवा जसं बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल।